धन्य धन्य ते लोकांना नित्य करते अवलोकना ववाळाती परमानंद धन्य धन्य ते लोकांना नित्य करते अवलोकना चरणी वाहे भीमा उतरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा हर पांडुरंग स्वामी वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव तुळशी माळ गळा कट मकट काशे पितांबर कस्तुल लाट देवा सुरवरा नित्य कावेती हनुमंत पुरोते राती जय देव जय देव जय रुक्माई आषाढ कार्तिकी भक्त जनियती होता दुजनियती चंद्रभागी मत स्नान जगत दर्शन हे आमाते ताया वै मुक्ती होता या हो केशवासी नामदेव महादेवासी नामदेव जय देव जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य ते दासेवती सत्संग लीला माधा आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जोगी हिता नाती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य ते मानव लीला माधा गटप्रिय बोले विश्व ब्रह्माची गेले रामा जनार्दन चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य ते देवती मानव लीला माधा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी अम्मा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण नारीले तसे धुवाचे भंगर दिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा पाय दाखवी अम्मा तुकया तुलनेचे ब्रह्मा तुका कियाले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवली आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा पाय दाखवी अम्मा आरती अंजनी तनयाची वायुपुत्र राम सेवकाची महाबल चाली कपिल नाथा प्रथम आम्ही सेवित सोमा ऐकून देई सकल दूता विजय त्वरित राम दूता खरो खर धन्य जगी हनुमंत महाबलवंत दयाना संत कळेना संत मंडळाची आरती अंजनी तनयाची वायुपुत्र राम सेवकाची सीता शोधी तव ध्येयाची सीता विजय राघव का तारुणी बहुत राक्षसाची दशमुखा नावियली म्हणून या त्वरित संकटी धाव देवी प्रभु सावधान भाव बालकाही आरती अंजन तनयाची वायुपुत्र राम सेवकाची आरती अंजन तनयाची वायुपुत्र राम सेवकाची आरती सद्गुरुनाथा आवनिया समर्था आरती वाडी मनोभावे मियाता आरती सद्गुरुनाथा आदिधने निज भक्ता
तिथले निज भक्ता भावे इच्छित फल त्वा पाजोनी ज्ञानामृत उद्धरिले समर्था आरती सद्गुरुनाथ गुण गाता समर्था अघटित ऐसी लीला मती भजही नाथा आरती सद्गुरुनाथ आवलिया समर्था आरती ओवाळी मनोभावे विराता आरती सद्गुरुनाथ विनंती भगवंता तारी रामात्मज आता आरती पूर्ण करीतो शरणागत भगवंता आरती सद्गुरुनाथा आवलिया समर्था आरती ओवाळीतो मनोभावे विराता आरती सद्गुरुनाथा हरे लोकांना नवसिंचर भोळ्यानं पाहिन देवे आणि हेच भावे माझी असं जन्मोजन्मी तुझा दास वारकरी वारीच गुण दे हरे अकल्प अशी व्हावे त्या कुळा माझी असं चंद्र संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ भंडारीचा वारकरी वारीच गुण दे हरे संत संगे चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान भंडारीचा वारकरी वारीच गुण दे हरे अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची वादा नैकुणी काळी संत मंडळी अहंकाराचा वारा न लागू राजसा माझी या विष्णुदासा भाविकाची कल्पनेची बाधा नको काळी संत मंडळी मागणे ते तुझ प्रती आहे तरी पाये पांडुरंगा या संतास निर्विहेची मजते आणि तुका म्हणे आता उदार तू होय माझा पायी ठेवी संताशी या संतास निर्विहेची मजते आणि कधी काही नमा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडलिकावरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय हॅलो
तुळशी हार तुळशी हार
रामकृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने याला आवाज दे जरा रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता रामदास महाराज बोल
पापनासे अवघे जेणे पापनासे तेहे असे पंढरीचे गात जागा प्रेम मागा विठ्ठला अवघी सुखाची या राशी अवघी सुखाची या राशी पुंडलिकाशी ओढली गात जागा प्रेम मागा विठ्ठला तुका म्हणे जवळी आले उभे केले समचरणी गात जागा प्रेम मागा विठ्ठला विठ्ठल मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरमित्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अवघे जेणे पापनासे तिहे असे पंढरीसे गात जागा प्रेम मागा विठ्ठला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग नागेंद्र हराय त्रिलोचनाय
भस्मांगरागाय महेश्वराय चित्ताय शुद्धाय दिगंबराय तस्मै कराय नमः शिवाय। हा जोडोनिया कर चरणी ठेविला माथा 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 परसावी विनंती माझे पंढरीनाथ आता वहिवाचित पावना ती भासती पंचानन समाना तया श्रोत्यांची या चरणी जाना साष्टांग नमन करीत असो। वाद्ये घोषित पावन ती प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयांची या चरणी जाना साष्टांग नमन करीत असो। आता गान गंधर्व देवता कंठी कोकिळ स्वर अराका जे कीर्तने वहिवाचित लोका तयाची आचरणे नमनका। मज दिसत असो परमख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान बाय तिक्षु तयाची आचरणे नमनका। विठ्ठल जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जानन व्हाळी का अवतरला जयाची कुळी तया छत्रपतीची चरणी साष्टांग नमन करीत असो। विठ्ठल अवघे जेने पाप नासे तिहे असे पंढरीसी गात जागा प्रेम मागा विठ्ठला। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग पंढरी क्षेत्राचा महिमान सांगणारा आहे, पंढरीनाथाचा महिमान सांगणारा आहे। विठ्ठल या अभंगातून सामान्य विको कमी करा जरा। या अभंगातून सामान्य जीवाची पंढरीची वारी व्हावी ह्या मागचा तुकाराम महाराजांचा हेतू। अवघे जेने पाप नासे तेहे असे पंढरीसी गात जागा प्रेम मागा विठ्ठला। अवघा पाप ज्यानं नाशिवंत होते, असं परमात्मा तर तो कुठं आहे? पंढरी क्षेत्रामध्ये विराजमान आहे। अवघे जेने पाप नासे तेहे असे पंढरीसी। आणि आपल्याला तिथं कसं जायचं आहे? गात जागा तिथं जाऊन भगवंताला प्रेम मागायचे। गात जागा प्रेम मागा विठ्ठला। प्रेम काय मागायचं आहे? प्रेम मागायचं कारण काय? प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान। प्रेम सुख देई 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 प्रेम सुख देई
पाप ज्यानं नाशिवंत होतं असं परमात्मा तुझं पंढरीत आहे. आणि त्या पंढरी क्षेत्रात आपल्याला गात गात जायचं आणि तिथं जाऊन भगवंताला प्रेम मागायचे. प्रेम का मागायचं आहे? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. सुख पाहिजे आणि हे सुखाची रास कुठं आहे? पंढरी क्षेत्रामध्ये आहे. म्हणून अवघी सुखाची या राशी पुंडलिकाशी ओळली. या सुखाच्या राशीच्या राशी डिगारच्या डिगारी कोणाला गवसली? पुंडलिकाला गवसली. म्हणून पुंडलिकाचं मंदिर तिथं आहे. पुंडलिकाचं दर्शन झाल्याशिवाय भगवंताचं दर्शन होणं नाही किंवा ते आपलं दर्शन अपुरं राहतं. अवघे जेणे पापनासे ते असे पंढरीशी गात जागा प्रेम मागा विठ्ठला. अवघी सुखाची या राशी, अवघी सुखाची या राशी पुंडलिकाशी ओळली. ही सुखाची रास पुंडलिकाला ओळली आहे. आणि हे परमात्मा तत्व कुठं आहे? पंढरीत आहे. आणि पंढरी कुठं आहे? पंढरी आपल्या जवळ आहे. तुका म्हणे जवळी आले, तुका म्हणे जवळी आले, उभे केले समचरणी गात जागा प्रेम मागा विठ्ठला विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. लक्षात येणार नाही कारण की ज्याप्रमाणे याला करण मारते रे बा जरा दुरून बोला. ज्याप्रमाणे अवघे जेणे पाप नासे ते असे पंढरीशी. आणि तुकाराम महाराजांनी एकदा दोनदा इथं शब्द वापरले गात जागा. तसा मी पहिल्यांदाच कीर्तनकार, याच्या अगोदर कधीच कीर्तनकार म्हणजे पहिल्यांदाच उभं राहिलो. आणि परमेश्वर दैनंदिन या मंडळीचं प्रेम, ही मंडळी बरेच दिवशी म्हणाली कीर्तन करा. मला आता बांधला फेटात मारतो चाटा आहे का नाही? कसं आहे, कीर्तन करायला थोडासा अभ्यास लागते. मी काय तेवढा परिपक्व नाही, पण तुम्ही बी आमच्या मावल्या बायको आहे, बहीण आहे, सगळेजण आली कीर्तन ऐकायला. तर एवढं तेवढं काही झालं बी तर सांभाळून घ्या. विठाला कीर्तनाचा परिपायिक विषय असा आहे की बऱ्याच वर्षापासून म्हणजे 34 वर्षापासून आपले वाकत ते शेगाव पायदळ दिंडी सोहळा. आणि हा पहिला मुक्काम दुपारचं जेवण आपल्याला गौंडाळ्यामध्ये बाबारावजी पांढरे यांच्याकडे झालं. आणि आज काय ना तुकारामजी पुंड यांच्याकडे संध्याकाळचं आपलं भोजनाची व्यवस्था आणि विश्रामगृहाची व्यवस्था. आणि म्हणून जिथं दिंडी जिथं भोजन तिथं कीर्तन. आणि त्या अनुषंगानं माझ्याकडे आलेली पहिली दोनदा वापरलं सांगाल तुम्हाला. म्हणजे पहिलं कसं आहे, पहिल्यांदा म्हणलं की पहिलं कीर्तन, दुसऱ्यांदा म्हणलं समजून जा तुम्ही की बा पहिला कीर्तन काय रे, एवढं थोडं झाले सपळून जाते. अभंगाचा विषय असा आहे की तुकाराम महाराजांना असं वाटलं की प्रत्येक जीवाकडून पंढरीची वारी व्हावी. ज्याप्रमाणे आपण आज शेगावून आपलं वाकातून शेगावला चाललो, ही एक प्रकारची वारी आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विशेष वारीवर घेतला कारण की आपण वारीत चाललो. की प्रत्येक जीवाकडून ह्या पंढरीची वारी व्हावी म्हणून तुकाराम महाराजांनी अनेक अभंगातून आपल्याला सांगितलं. परंतु काही जे आपल्या इथे भुरटे बगळे असतात, त्यांचे तुच्छ विचार असतात. त्यांना काय असं वाटतं की तुमच्या पंढरी क्षेत्रामध्ये आहे तरी काय, की बा तुकाराम महाराजांना बऱ्याच महाराज लोक बऱ्याच महाराजांना असं सांगून ठेवलं की बा पंढरीला जा तिथं असं आहे तरी काय, पंढरीमध्ये आहे तरी काय. उगाच म्हणे पंढरी सारखं, काशी सारखं, चंद्रभागेसारखं, भीमेसारखं, हिमालयासारखं हे असे जे ठिकाण आहेत हे उगीच तुमच्या महाराज लोकांनी याचं महत्व वाढून ठेवलं. घेणं नाही आणि देणं नाही. पंढरीपेक्षा बी चांगली भौगोलिक रेलचेल, चांगलं प्रेक्षणीय स्थळ हे दुसऱ्या गावामध्ये आहेत. पंढरीमध्ये काय आहे? घाण आहे. चंद्रभागेत घाण आहे. आपलं ते अभंग आहे ना, पंढरीचा वास चंद्रभागेत स्नान. आपण स्नान म्हणतो, पण हे मूर्ख विचारी लोक काय म्हणतात, पंढरीत वास चंद्रभागेत घाण. वास्तविकता म्हणून नाही त्यांनी, पण हे असं त्यांना का वाटावं, असं त्यांना का वाटावं, याच्यासाठी एकच कारण आहे की त्यांना असलेली धर्माविषयी
अंधश्रद्धा किंवा अज्ञान. धर्माविषयी त्यांना आदर नाही. आणि जर शास्त्र श्रद्धारूपी दृष्टी जर आपल्याकडे असली, धर्माविषयी जर आपल्याला श्रद्धा असली, तरच आपल्याला पंढरीचं महात्म्य कळेल, अन्यथा कळणार नाही. विठ्ठल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या लोकांनी काय केलं, आपलं जे धार्मिक कोणती धार्मिक गोष्ट धरा, पाश्चात्य संस्कृत बसवण्याची याला करंटी सवय लागली. कोणता बी विषय घ्या, की तुमचं भजन केल्यानं काय होते, तुमचं टाळ मृदंग वाल्यावर काय होते, तुम्ही वारीन गेल्यानं काय होते, अरे काय होते आणि काय होते आमचं आम्हाला माहिती. तू यासाठी येणार येऊ नको, आम्ही तुला नाव ठेवतो का नाही ठेवत, याचा अर्थ ये किंवा येऊ नको. म्हणून असं हे परमात्म तत्व जिथं अवघ्या पापाचा नाश होतो. काय पण धर्मावर श्रद्धा नसलेले लोक, धर्मावर ज्यांची श्रद्धा नाही, त्या लोकांना हे परमात्मा तत्व कळणार नाही. कारण की गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की अश्रद्धानान पुरुषा धर्मशास्त्र परतप अप्राप्य माने वर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. काय हे अर्जुना, परतम म्हणजे अर्जुन, की हे अर्जुना, धर्माविषयी ज्या लोकांना श्रद्धा नाही, लक्षात ठेवा जर असं अवघड आहे आणि कीर्तनकार बी जर अवघड, धर्माविषयी ज्या लोकांना श्रद्धा नाही, अश्रद्धानान पुरुषा धर्मशास्त्र परत परत म्हणजे अर्जुन, की अर्जुना धर्माविषयी ज्या लोकांना श्रद्धा नाही असे लोक मला प्राप्त न होता परत परत या संसार मार्गातच भरकटत राहतात. म्हणजे परत परत मृत्यू, डुकराचा जन्म, मांजराचा जन्म, उंदराचा जन्म, काय जसं माणसाचा जन्म मिळणं कठीण आहे. मग ज्या लोकांची श्रद्धा नाही त्यांना हे परमात्मा तत्व कळणार नाही, त्यांना पंढरीचं महिमान कळणार नाही. तुम्हाला एक दृष्टांत देऊन सांगतो. एकदा काय झालं, एक राजहंस पक्षी मानस सरोवरातून हिंडत 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 म्हणजे रस्ता भुलला. मानस सरोवर म्हणजे मोठं तलाव. राजहंस पक्षी त्या मानस सरोवरात राहत होता. तर ते हिंडत 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 ते रस्ता भुलला आणि एका तलावात आला. हे आपले बगळे राहतात ना, बगळे, जसे समाजातले बगळे, पांढरे कपडे आतून काळे, तसे ते बगळे त्या बगळ्याच्या तलावात आला. तलावात आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की बा आपला रस्ता कुठतरी हुकला, कुठतरी आपण भुललो. मग त्यांना असं त्या तलावाच्या काठावर जाऊन उभा राहिला. उभा राहिल्यानंतर काही 4-5 बगळे तिथं आले. त्यांनी पाहिलं, अरे ह्याचा आपल्यासारखाच दिसतो, याची चोच पिवळी आहे, याचे पाय पिवळे आहेत, पण हा आपल्यासारखा पांढरा शुभ्र आहे, आपल्यासारखा दिसतो, उंच पुरा आहे, पण हा कोण आहे हे विचारण्यासाठी ते बगळे त्या राजहंसाकडे गेले. 4-5 जण गेले. दुर्गाबाई झोपी आली का? विठ्ठल विठ्ठल जाऊ द्या, मी नवीनच आहे ना. मग हे 4-5 बगळे, लक्ष द्या, 4-5 बगळे त्या राजहंसाकडे गेले. राजहंसाला विचार, अरे बाबा तू कुठून आला? ते बगळे त्या राजहंसाला विचारायला लागले, अरे बाबा तू कुठून आला? ते म्हणे मी मानस सरोवरातून आलो. कुठून? मानस सरोवर. मग यायला वाटलं आपल्या इकडं नदी आहे, नाले येतं, डोपकाडं येतं, हे ऐकलं ना आपण, मानस सरोवर हे नाव जरा विशेष वाटते. मग त्याला वाटतं, अरे बाबा एवढं सुंदर नाव तुझ्या तलावाचं, मग त्या मानस सरोवरात आहे काय? लक्ष द्या, दृष्टांत आहे. मानस सरोवरामध्ये आहे काय? ते म्हणे त्या मानस सरोवरामध्ये जे पाणी आहे ते पाणी अमृतानं भरलेलं आहे. कशानं? अमृतानं. त्या मानस सरोवरामध्ये जे फुलं आहेत कमळाचे ते सुवर्णाचे आहेत म्हणे. कशाचे आहेत? सुवर्ण म्हणजे सोनं, सोन्याचे आहेत म्हणे. आणि खाली जे वाळू आहे, वाळू त्या मानस सरोवरात तलावातली वाळू ती हिऱ्या मोतीनं भरलेली वाळू आहे म्हणे. आणि शेजारी पाजारी जे पूर्ण ते ढिगेत म्हणे, पर्वत आहेत, ते सगळे हिऱ्या माणिक मोत्याच्या राशीत म्हणे. एवढं त्या महात्म्य सांगलं त्या मानस सरोवर. आता अमृत महिल्यानंतर काय पाहायचं काम आहे का? जर त्या तलावात अमृतच आहे तिथं काही कमी आहे का?
पण ते बगळे शेवटी बगळे. म्हणजे मी श्रद्धा अंधश्रद्धाविषयी विषय सांगालो, शास्त्र श्रद्धावर विश्वास नसल्यामुळे सांगालो की बा ते बगळे. मग त्याने विचारलं बा का रे हे सगळं त्या तलावात आहे पण तिथं मासे आहेत का, खायला मासे आहेत का म्हणे, खायला मासे. ते म्हणे छे छे तिथं मासे नाहीत म्हणे. काय म्हणे राजू पक्षी, मी बोलावलो लक्षात आलं तुमच्या बरोबर. मासे नाही म्हणे आमच्या इथं, एवढं मोठं अमृत आहे म्हणे, ते मासे घाणेरडे मासे आमच्या काय नाही म्हणे, मासे नाही मग फोले म्हणे. काय फोले म्हणजे ज्याप्रमाणे त्या बगळ्यांना एवढं अमृत सारखं सरोवर तिथं आहे, ज्यानं आपलं ते पिल्यानंतर आपलं म्हणजे मरण बी आपल्याला येऊ शकणार नाही किंवा आपल्या पापाचा क्षय होऊ शकल असं अमृत असलेलं भरलेलं ठिकाण मानस सरोवराचं तिथं आहे. आणि ते फक्त एका माश्या वाचून ते फोले. तसं हे अंधश्रद्धारूपी किंवा शास्त्राला श्रद्धा नसलेले लोक फक्त इथं भौगोलिक रेलचेल नाही, पंढरपुरामध्ये भौगोलिक रेलचेल नाही, तारांकित हॉटेल नाहीत, चांगले रस्ते नाहीत, प्रेक्षणीय स्थळ नाहीत, म्हणून त्यांना हे पंढरपूर थोल वाटते. विठ्ठल पंढरपूरचं महात्म्य कळायला शास्त्र श्रद्धारूपी दृष्टी लागते. एकूण याचा अर्थ म्हणजे 10व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला विभूती विस्तार सांगितला. काय सांगितलं विभूती विस्तार म्हणजे 10व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन करून दिलं. कुरुक्षेत्रामध्ये गीता सांगत असताना काय झालं, अर्जुनाला लालसा उत्पन्न झाली की भगवंतांनी आपल्याला विश्वरूप दर्शन दाखवावं. म्हणजे भगवंताने ओळखलं की अर्जुनाला काहीतरी लालूच तयार झाली की माझं विश्वरूप दर्शन बघण्याची. मग लगेच भगवंतानी काय केलं, आपलं विश्वरूप दर्शन साकार केलं, अर्जुनाला दाखवलं की हे अर्जुना हे बघ, तुला माझे विश्वरूप दर्शन घेण्याची आवश्यकता आहे ना, हे बघ मी विश्वरूप धारण केलं बघ. असं 4-4 खेप सांगलं बघ बघ बघ. पण तरी अर्जुनाला ते विश्वरूप दर्शन दिसेनासं झालं. का दिसेना झालं, कारण की त्यांच्याकडे दिव्य दृष्टी नव्हती. म्हणजे जसं एका दिव्य दृष्टी वाचून भगवंताचं विश्वरूप दर्शन दिसू शकत नाही, तसं शास्त्र श्रद्धारूपी दृष्टी असल्याशिवाय आपल्याला पंढरीचं महात्म्य कळणार नाही. विठ्ठल म्हणून तुकाराम महाराजांनी प्रत्येक वेळेला की बाबा वारकरी हो, पंढरीची वारी कर. काय हो, वारकरी हो, पंढरीची वारी कर. जाय जाय तो पंढरी होय होय जाय जाय तो पंढरी होय होय जाय जाय तो पंढरी होय होय जाय जाय तू पंढरी होय होय देवा पताकाचे भार पताकाचे भार तुळसी माळाने आबिर तुळसी माळाने आबिर जाय तो पंढरी होय होय भारत जाय जाय तू पंढरी होय होय भारत जाय जाय तू पंढरी होय होय भारत जाय जाय तू पंढरी होय होय जाय जाय तू पंढरी होय होय वारकरी. याचा आवाज वाढव जर थोडा विकू द्या. तुकाराम महाराजांनी सांगली बाबा रे तू पंढरपूरला जा, पंढरपूरचा वारकरी हो, पंढरपूरला जा.
का जा? कारण की तिथं सुखाची रास आहे. म्हणून पंढरीची वारी कर. पंढरीचं महात्म्य एवढं तुकोबारायाने सांगत असताना पंढरीला का जावं? पंढरीला का जावं? हा आपला धर्म आहे. आपला धर्म आहे. कसा आहे? साधारण धर्म आणि विशेष धर्म असे दोन धर्म. का धर्म आहे? म्हणजे तुम्ही म्हणाल की महाराज तुम्ही उगीच्या म्हणजे महाराज म्हणजे बालू म्हणतो मी मला की बालू तू उगीच्या उगीच काही सांगायला धर्म आहे. नाही गेलं काय फरक पडाला? बरोबर नाही. पण आपला धर्म आहे. मी सांगतो तुम्हाला स्पष्ट शास्त्राचं उदाहरण देऊन सांगतो की आपला धर्मामध्ये दोन धर्म आहे. साधारण धर्म आणि विशेष धर्म. साधारण धर्म, विशेष धर्म. विशेष धर्म म्हणजे ज्या व्यक्तीकडे जे पाळता येईल, विशिष्ट व्यक्तीला तो धर्म पाळता येते त्याला विशेष धर्म. विशिष्ट व्यक्तीला पाळता येणारा धर्म म्हणजे कोणता? विशिष्ट धर्म. विशेष धर्म उदाहरणार्थ ब्राह्मण वर्ग आहे आपला. आपले ब्राह्मण गुरु आपल्या सोबत आहेत. जर म्हणलं मी ब्राह्मणाच्या जागी जाईन तर जमल का? हे विशेष धर्मात. ब्राह्मणाकरता ब्राह्मण वर्ग, क्षत्रियाकरता क्षत्रिय वर्ग, शूद्राकरता शूद्र आणि वैश्याकरता वैश्य. ब्राह्मणानं जर ठरवलं मी रक्षण करायचं तर ते जमल का? किंवा शूद्रांनी जर म्हणलं की मी ते कामधंदा सोडून त्या सेवारूपी धंदा सोडून ब्राह्मणाचं कर्तव्य पार पडतो, जमल का? ब्राह्मणाचा वर्ग करायला लागल. क्षत्रियानं क्षत्रिय धर्म म्हणजे रक्षण करणे हा धर्म क्षत्रियाचा. शूद्राचा सेवा करणे. आणि जो वैश्य धर्म आहे त्यांनी व्यापार करावा आणि पोटाची खळगी भरावी, दुसऱ्याचं बी सांत्वन करावं, असं हे धर्म आहे. आणि प्रत्येकानं हे धर्म पाळले पाहिजे. हे धर्माचे पालन, धर्माचे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आता ते आपल्या लक्षात येते कधी कधी की बा धर्माचं पालन करायचं, पाखंडाचं खंडन करायचं, हातात बाण घ्यायचं, तसं नाही ते. पण त्याचा अर्थ असा आहे धर्माचं पालन करा. जे षडविकार आहेत, पाखंडी षडविकार आहेत त्याचं खंडन करा. षडविकारचे शत्रू आपले सांगितले त्याचं हे करा. म्हणून हे विशेष धर्मामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य हे ज्यांचं त्यांनी करावं. पण साधारण धर्म काय सांगते? साधारण धर्मामध्ये तीर्थयात्रा चांगली. तीर्थयात्रा आणि तीर्थयात्रा ही सगळ्यांनी केली पाहिजे. प्रत्येकानं तीर्थयात्रा केली पाहिजे. इथं असं आहे का ब्राह्मणानं तीर्थयात्रा करावी? साधारण धर्म म्हणजे काय सांगितलं की साधारण धर्मामध्ये पहिली गोष्ट म्हणजे खोटं बोलू नाही, चांगलं बोलावं. ह्या दोन चार गोष्टी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मी तुम्हाला सांगत नाही, मला आठवत बी नाही. विठ्ठल विठ्ठल. तर साधारण धर्मामध्ये आपल्या सांगली तीर्थयात्रा. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रा जायचं. जोपर्यंत आपले हातपाय चांगले मजबूत आहेत, ठणठणीत आहेत, हे असे सगळं तरुण वर्ग आपण काऊन आणतो दरवर्षी आपण खंगडे खुंगडे माणसं आणत नाही. बऱ्याच बाया भैयाला यायला विचारायला आल्या की आमचं जमल का, जर आमचं कुठं दुखलं मुकलं तर आम्हाला ट्रॅक्टरात बसून घ्याल का? आता ते गावचे असतात, येणार त्यांना सगळ्यांना बसून आणणं लागते. पण खरं काम हे जोपर्यंत आपले हातपाय चांगले तोपर्यंतच वारी करावी, तोपर्यंतच परमार्थ करावा. म्हणून जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रा जायचं. म्हणून साधारण धर्मामध्ये तीर्थयात्रा सांगली आणि ती तीर्थयात्रा प्रत्येकानं केलीच पाहिजे. मग एवढं सगळं तुकोबारायाने पटकू सांगायला लागले की बाबा तुम्ही तीर्थयात्रा करा, तुम्ही वारी करा, पंढरीचे वारकरी व्हा. तरी पण हे लोक तुकोबारायाला काय विचारतात की एवढा असून सुद्धा तुमच्या पंढरपुरात आहे काय आहे? अभंगाच्या पहिल्या अवघे जने पापनाथे, 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 अवघे जने पापनाथे. हे पंढरीचे
सांगितलं अवघ पाप अवघे जेणे पाप नासे. बरोबर आहे? अवघे जेणे पाप नासे, अवघ पाप ज्यानं नाशिवंत होतं असं परमात्म तत्व पंढरीमध्ये आहे. अवघ पाप म्हणजे कोणतं पाप? पापाची व्याख्या काय आहे? शास्त्रानं आपल्याला सांगितलं जे करू नये, शास्त्रानं आपल्याला सांगलं जे करू नये असा जो अधर्म आहे त्याला पाप म्हणतात. लक्षात आलं का? पाप म्हणजे काय? की शास्त्रानं आपल्याला सांगितलं हे करू नये बा, हे चांगलं नाही, हे करू नये असं शास्त्र सांगतं त्याला पाप असं म्हणतात. आणि ज्याला शास्त्रानं आपल्याला सांगितलं हे करा असा जो धर्म आहे बा, मी काय सांगतो धर्मावर आलो. पहिल्यांदा सांगलं धर्म, साधारण धर्म, विशेष धर्म. पण शास्त्रानं सांगलं जे आपल्याला कराव असा जो धर्म आहे त्याला पुण्य असे म्हणतात. विठाल मग हे असं हे अवघ पाप असं नाशवंत व्हायचं असेल तर पंढरपूरला जा. म्हणसाल आम्ही 34 वाऱ्या शेगावच्या केल्या, 30-40 वाऱ्या पंढरपूरच्या केल्या, पण तरी बी पाप मागं जायला तयार नाही. हातपाय वाकडे झाले सगळं काय जे म्हणजे कोणतंच मांग एक बी दुःख असं नाही की ते जायला तयार नाही. पण तसं नाही, तुम्ही 50 नाही 100 जरी वाऱ्या केल्या पण ती वारी कशी करायची, कशी सफल करायची हे तुमच्या हातात आहे. तिथं जाऊन जर तुम्ही एकमेकाच्या कुच्यानिंद्या केल्या, भजन करत करत गेले नाही, रस्त्याने जर कुच्यानिंद्या केल्या ते पाप कुठं भरसाल. एक लक्षात ठेवा, घरी केलेलं पाप परमेश्वराच्या दारात भरले जाते, पण इथं केलेलं पाप कुठं भरसाल. बरोबर आहे का नाही? म्हणून आपण जे गणगण गणात बोलते विठ्ठल विठ्ठल काय जे असेल ज्ञानबा तुकाराम हे जे भजन करतो ज्याचा उद्देश असा आहे की तुम्ही सतत सततम कीर्तयंतो मा यततांच दृढव्रता नमस्यतस्य महाभक्त्या नित्ययुक्ता उपासते. तोच खरा परमार्थिक भक्त असतो. आणि हे सतत नामकीर्तन आपण केलं पाहिजे. कमीत कमी नाही घरी पण दिंडीत आल्यावर तरी. पण ही आपली जी चोपदार मंडळी तुम्हाला पायडे उठवते, कीर्तनाला बसवते, आता हे महाकीर्तन आहे म्हणून काही विशेष वाटेल नाही तुम्हाला, पण कीर्तनाला बसलं पाहिजे, आलं पाहिजे, पहाटे काकड्याला उठलंच पाहिजे. उद्या सकाळी आपला पहिल्यांदा प्रातस्मरण होणार आहे. प्रत्येक माणूस सकाळी उद्या 4 वाजता उठून आंघोळ करून प्रातस्मरणाला हजरच राहिलं पाहिजे. कारण की त्या प्रातस्मरणामध्ये सप्तपुऱ्याचे नाव आहेत, सप्त चिरंजीवाचे नाव आहेत, राम नामाचा जप होणार आहे. आणि हे नाम तुम्ही जर घेतलं तर नक्कीच तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. म्हणून अवघे जेणे पाप नाशे, अवघ पाप. पापाचे प्रकार किती? पाप, उपपाप, महापाप हे 3 प्रकार. पहा लक्ष द्या, पाप, उपपाप आणि महापाप. पाप मी तुम्हाला सांगितलं, शास्त्रानं जे सांगितलं जे करू नये असं जो अधर्म त्याला पाप म्हणतात. उपपाप जे आपण खोटं बोलतो, दुसऱ्याला फसवतो हे उपपाप. महापाप आपण मांस भक्षण करतो, परदारागमन करतो. लक्षात येणार नाही, महाराज लक्षात येईल. परदारागमन करतो, दुसऱ्यांच्या स्त्रियांकडे लक्ष ठेवतो, ते बी मोठं महापाप आहे. मग असं पाप, उपपाप आणि महापाप हे 3 आणि आणखीन 3 आहेत. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. कायिक पाप म्हणजे शरीराकडून होणारं पाप, शरीरानं जे पाप होते त्याला कायिक पाप म्हणतात. वाचिक पाप म्हणजे वाचेनं, कोणाला अपशब्दानं बोलू नका, कोणाच्या कुचनिंद्या करू नका. अपशब्दानं जर बोललं कोणाचं मन दुख, हां तुम्हाला जर कोणी बोललं असेल तर त्याचं उत्तर देणं तुम्हाला जरूर आहे, पण विनाकारण घेणं नाही देणं नाही जर करसाल तर ते पाप आहे. हे लक्षात ठेवा. वाटण चालतं मी एखादा माणूस असा करते, एखादा माणूस तसा करते, हायो महाराज तसा आहे, तो कीर्तनकार तसा आहे, तो भजन्या असा आहे, ती बाई तशी आहे, असं जर तुम्ही चिंतन कराल का नाही तर नक्कीच तुम्ही पापाचे भागीदार. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप म्हणजे दुसऱ्याचं चिंतनारा, वाईट चिंतनारा. असं पाप, उपपाप, महापाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप आणि आणखीन 2च राहिले, कार्यरूप पाप आणि कारणरूप पाप.
कार्यरूप पाप म्हणजे काय? कार्य म्हणजे कार्य करणे, म्हणजे जे पाप आपण करतो त्याला कार्यरूप पाप म्हणतात. आणि कारणरूप पाप हे महत्वाचं आहे, कारण की याच्यामुळं आपण पापात भागीदार ठरतो. विठ्ठल विठ्ठल. कारणरूप पाप शेवटचं हे महत्वाचं आहे की अंतःकरणातला जो विकार आहे, तो विकार जर माणसाला त्या पापा करण्याला भागीदार पडतो त्याला म्हणतात कार्यरूप पाप. अंतःकरणातला विकार. एक उदाहरण देतो तुम्हाला. टाइम झाला का मला? सांगू ना? सांगा. बेधडक बांधला फेटा मारू झटा. ठीक आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण रूप पाप म्हणजे अंतःकरणातला जो विकार जागृत होते आणि त्या विकारामुळे आपण पापात भागीदार ठरतो ते सांगतो मी तुम्हाला. एकदा काय झालं, एक पंडित काशीला अभ्यास करायसाठी गेले शास्त्राचा. तर मग 12 वर्ष त्याने शास्त्राचा अभ्यास केला आणि पूर्ण अभ्यास झाल्यानंतर ते त्यांच्या गावाकडे परत निघाले. फटाफट सांगतो, जोरात सांगतो. बायाच्या चेहऱ्यावर असे वेगवेगळे असे डुकल्या माराले, 2-3 बाय हसायला होत्या. हो. तर काय आलं, ते पूर्ण 12 वर्षाचा अभ्यास झाल्याच्या नंतर त्याच्या गावी परत निघाले. मग गावाही परत जात असताना मधात एक गाव लागलं. रात्र झाली. मग रात्र झाल्यानंतर पुढे कसं रात्रीचा प्रवास करावं म्हणून एका गावात ते मुक्कामी थांबले. मुक्कामी थांबल्याच्या नंतर एका सद्ग्रस्तांना काव महाराज कुठून आले म्हणे, बाबा रे मी काशीला शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी गेलो होतो. आता माझा पूर्ण अभ्यास कंप्लीट झाला, 12 वर्ष झाली म्हणे, आणि आता मी वापस आलो म्हणे माझ्या गावाला. मग म्हणे महाराज एक काम करा म्हणे, माझ्या घरीच भोजन करा आणि संध्याकाळचं तुमची प्रवचनाची सेवा होऊ द्या. काय हरकत नाही. मग महाराज जेवण घेऊन झालं आणि मग त्यांना लगेच प्रवचनाला बसवलं. प्रवचन बी झालं. आता झालं प्रवचन. इथं काय तोंडातून सांगायचं झालं, जेवण झालं इथं काय करायचं आपल्याला. मग झालं प्रवचन. पण तिथं आमच्या इजूबाईसारखा माणूस होता. आपले जतन सगळे नाव घेतलं तरी आणि हानतील थिएटर आणतील 2 कीर्तन झाल्यावर. का रे बाबा, हे तो चांगली गोष्ट खरी आहे, पण पापाचा बाप कोण? पाहते प्रश्न किती अवघड आहे. म्हणजे अवघड त्याला काय अवघड नव्हतं, पण पापाचा बाप विचित्र प्रश्न आहे ना. पाप झालं, पण पापाचा बाप कोण? मी तुम्हाला कारण रूप पाप सांगालो ना. तुम्हाला पाप, उपपाप, महापाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, कार्यरूप पाप आणि शेवटचं सांगालो कारण रूप पाप. ठीक, हे महत्वाचं आहे म्हणून सांगतो. याचं उदाहरण देऊ. तर मग पापाचा बाप कोण? ते महाराज आरबळ. ते आरबळ ते म्हणे, मी एवढा मोठा शास्त्राचा अभ्यास केला, माझ्यासारखाच पूर्ण अभ्यास केलेला होता. मी एवढा शास्त्राचा अभ्यास केला म्हणे आणि माया आता अभ्यासातून काही हे केलं नाही, पण ते जिज्ञासू होतं. जसं मग 2-3 वर्ष झाले सांगायले कीर्तन करा, पण मी ठोकलं जाता. जिज्ञासू म्हणजे जिज्ञासू असल्या कारण ते काय केलं, परत वापस गेलं. म्हणे मी तुला उत्तर देतो 2 दिवसात, फक्त मग 2 दिवस टाइम दे. किती दिवस? 2 दिवस टाइम दे. ते परत काशीला गेलं वापस. ते उत्तर शोधण्यासाठी पापाचा बाप कोण? मग गेलं. मग रस्त्याने चालता ते विचारात दिसलं. तर मग एका वैश्याचं घर आलं. लक्ष द्या, वैश्यचं घर आलं. वैश्यचं, त्या वैश्याने त्याला पाहिलं. बाय पंडित महाराज इथं फार चिंतित दिसतात म्हणे. मग त्याच्या दासील काय केलं, त्याने सांगितलं की जाय म्हणे त्या पंडित महाराजाला बोलवून घे. ते फार चिंतित दिसतात म्हणे. आपण त्याची काही समस्या जर असली, काही दुखापत असली, काही असलं, काही जेवण भूक लागली असेल किंवा आणखीन काय असेल, तर त्याला बोलवून घे म्हणे. आपण त्यांना मदत करू. की वैश्याची दासी ती सेविका त्या पंडिताकडे गेली. म्हणे, बाबा तुम्हाला आमच्या मालकीनबाईने बोलवलं. ते कोणी ती मालकीन? ते मी ते घर दाखवलं. आता ते वैश्याचं घर म्हटल्यानंतर त्या महाराजाला कळून गेलं, छे आम्ही तिथे येऊ शकत नाही म्हणे. आम्ही तिथं येऊ शकत नाही, आम्ही महाराज लोक आहे, आम्ही नाही जाऊ शकत तिथं. ती दासी वापस गेली. वैश्याला सांगितलं म्हणे ते महाराज अशाचे म्हणले. मग दासी ती वैश्या स्वतः गेली. म्हणे, महाराज तुम्ही माझ्या घरी येऊ नका, पण तुम्हाला जे अडचण आहे म्हणे, तुम्हाला काय जे प्रश्न पडला असेल, तुम्ही फार चिंतेत विचारात दिसता म्हणे, तर काय विचार आहे, मला तुमची अडचण सांगा. छे तू काय मी अडचण सांगणार आहे म्हणे, दूर करणार आहे म्हणे. मी इथं 12 वर्ष तप केलं, शास्त्राचा अभ्यास केला
आणि मला त्याचं उत्तर आलं आणि तू काय सांगणार? ते म्हणजे तुम्ही सांगून तर पहा, आलं तर आलं, नाही तर नाही आलं. नाही येऊ दे त्याला दिसत नाही त्याला दिसत नाही. आराम येऊ दे. विठ्ठल विठ्ठल जाऊ दे. चालले आपल्या कीर्तन करायला. मग ती वैश्यानं आग्रह धरला की महाराज तुम्ही मला त्या सांगा तुमचा प्रश्न, जर मायाकडून सोडवणं झालं तुम्ही कीर्तनाला आले का वापस? सगळेजण वापस आले का? तुम्हाला दृष्टांत कळाला ना ते सांगायला आलो मी. की मी विचारलं की बा तुम्हाला जे प्रश्न आहे ते मला सांगा, जर मला आलं तर ठीक, नाही आलं मी सांगणार नाही. मग शेवटी महाराजांनी सांगितलं बा मी असं असं तिकडून आलो होतो, मग मुक्काम पडत तिथं प्रवेश झाला, पण एका बहादरानं मला प्रश्न विचारला पापाचा बाप कोण, म्हणून मी डबल वापस आलो. ते मी सोपं आहे, इकडे ध्यान द्या. वैश्य काय म्हणे सोपं आहे, हसली ती म्हणजे मला माहिती आहे पापाचा बाप कोण याचं उत्तर मला माहित आहे. बरं ठीक आहे मग सांग. महाराज म्हणे सांग. नाही म्हणे तुम्ही जर माया घरालो घेसान, तुम्ही जर माया घरालो घेसान तर मी तुम्हाला उत्तर देते, अन्यथा देत नाही. छे म्हणे मी तुझ्या घरात येऊ शकत नाही. म्हणे महाराज तुम्ही जर घरी असाल तर मी तुम्हाला सोन्याची एक मोहरा देते, सोन्याची एक मोहरा. महाराज लालचीत पडलं, महाराज लालचीत पडलं. एक मोहरा घेतली आणि वैश्याच्या घरालो गेलं. ते थांबलं. मग म्हणे सांग उत्तर आता तरी. ते मी नाही, तुम्ही माझ्या घरात जर असाल तर मी तुम्हाला उत्तर सांगते. छे इथं लोक आलो हेच पुष्कळ झाले म्हणे, घरात येऊ शकत नाही. सोन्याच्या 2 मोहरा देते. हळूवार 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 करता करता त्याला आत नेलं. 2 सोन्या मोहरा दिला. जिथं नाही बसायचं तिथं बसवलं. मग आता एक काम करते म्हणे, मी माझ्या हाताने तुम्हाला शिदा देते, गंगेचं पाणी आणते, आणि तुम्ही काय करा त्या शिदेनं तुमचं अन्न शिजवा, त्या गंगेच्या पाण्यानं तुमचं अन्न शिजवा, सगळं देते, आणि तुम्ही तुमचं करून खान इथंच झोपा. ते म्हणजे अजिबात नाही. मी इथं लोक आलो हेच लय झालं, त्या दारात आलो हेच लय झालं, नंतर आत आलो हेच लय झालं, आणि आता तू म्हणते त्या हातचा शिदा आणि त्याचं पाणी मी तर मुक्काम करेल, अजिबात नाही. आणि महाराज तुम्ही जर माझ्या घरी जेवण केलं तुमच्या हाताने बनवून झोपले तर मी तुम्हाला सोन्याच्या 20 मोहरा देते. किती? 20. पगळलं ते, पगळलं लोक विचित्र. दिल्या सोन्याच्या मोहरा. महाराज झोपले. दुसऱ्या दिवशी उठले. त्या बाईने वैश्याने सांगितलं की आता एक काम करा म्हणे महाराज, मी माझ्या हाताने तुम्हाला चांगलं पंचपक्वान्नाचं जेवण तयार करते आणि तुम्ही माझ्या हाताने एक घास तरी खा. ते म्हणे बये मी इथं लोक आलो, त्या घरी जेवलो, थांबलो, त्या दारात आलो, त्या झोपलो, हेसले झालं, आणि आता तू म्हणजे तुझ्या हाताने घास खाऊ शक्य नाही म्हणे. म्हणे महाराज 40 मोहरा देते. किती? आता महाराजाकडे दुप्पटच व्हायला. 1हून 2 वर, 2हून 4 वर, 4हून 20 वर, 20हून डायरेक्ट 40 वर. मग महाराज राजी झाले आणि माईनं लगेच चांगले रांगोळी काढल्या, पंचपक्वानात जेवण केलं आणि तिथं त्या पाटावर जेवायला वाढलं. पण जबान काय होती, मा हाताने एक घास तरी खा. बरोबर. मग घास मोडला आणि महाराज तोंडात घालायचा की बाईन लगे काय केलं, सायात मारली, म्हणजे थोबाडात मारली. का मारली? लोट झाला, लोट. महाराज बोलले काय झालं? लोट. म्हणे महाराज तुम्ही माझ्या घरी येऊ नाही आला, माझ्या घरात येऊ नाही तिथं आला, माझ्या घरात बसू नाही बसला, जेवू नाही जेवला, झोपू नाही झोपले, नंतर माझ्या हातानं खाऊ नाही खायला तयार झाली. कशामुळं? सोन्याच्या मोहरामुळं.
कशामुळं? लोभामुळं, म्हणजे कारण रूप पाप. ज्या अंतकरणातील विकारामुळं, लोभ विकार, मद महचा अहंकार, लोभ नावाचा विकार जर माणसाच्या हृदयात शिरला तर माणूस पाप करण्यास कारणीभूत ठरतो. त्यालाच कारण रूप पाप असं म्हणतात. विठ्ठल मग हे अवघ पाप, उपपाप, महापाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, कार्यरूप पाप, कारणरूप पाप, हे एवढं जे पाप येतं, हे पाप कुठं नाशिवंत होतात? पंढरीत. अवघे जेणे पाप नाशे ते हे असे कुठं? पंढरीत गेल्यावर अवघ्या एवढ्या पापाचा नाश होते. तुम्ही किती पाप करा आता उद्यापासून? बरोबर. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही चालू तर सांगत महाराज तोंडात महाराज यायला की बाबा तू सांगितलं आता उद्याहून पाप करायला तयार. नाही तसं नाही. हे पाप अवघे जेणे पाप नाशे ते हे असे पंढरीत 100% नष्ट होते. पण तिथं कसं जाणं लागलं ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आय ते मागावी आय गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा आय ते मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा तिथं आपल्याला गात जायचं आहे. काय गायचं? पिक्चरचे गाणे काय गायचंय? गण गण गणात बोटे गण गण गणात बोटे गण गण गणात बोटे भजन करत जायचंय. नावाचा मंत्र घेत जायचंय. तेव्हाच आपल्याला पापाचा नाश होईल. अवघे जेणे पाप नाशे हे अवघं पाप जर नाशवंत करायचं असेल तर त्या नावाचं गात जागा प्रेम मागा विठ्ठला. तुकाराम महाराजांनी हे क्रियाविशेषण 2दा वापरलं. गात जागा बरोबर. मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा अगोदर सांगितलं या अभंगात तुकाराम महाराज 2दा क्रियाविशेषण वापरलं. तसं मी बी पहिल्यांदा सांगलं. पहिल्यांदा कीर्तन करेन पहिल्यांदाचे म्हणजे पहिल्यांदा तसं गात जागा की बाबा रे तुम्ही भगवंताचं नामस्मरण करत गात चला. म्हणजे गात जा हे एकदा गात जागा लक्षात ठेवा. म्हणजे बाबा भगवंताचं नामस्मरण करत गात जा हे एकदा. आणि दुसरं गात जागा काय? तिथं जाऊन जागरण करा का झोपा? तिथं जाऊन जागरण करा. जागरण करा म्हणजे कधी जागायचं का कुचनिंद्या करत नाही. देवाचं नाम घ्यायचं. आए नाम तुम्हारा तारनहारा ओ नाम तुम्हारा तारनहारा जब तेरा दर्शन होगा जिसकी रचना लिखी
हरकत नाही. त्याची बी नामाची काहीतरी महती आलीच 100%. पण हे नाम घेत घेत आपल्याला पंढरीला जायचंय. नाम का घ्यायचं? नामाचं विशेष महत्व आहे म्हणून नाम घ्यायचं. नाम हे भगवंतापेक्षाही श्रेष्ठ आहे. कोणापेक्षा? जसं संताच्या संगतीत माणसाचं सोनं होतं. धनुभाऊ बोरू आले का? बोरू आले का? आहे ना. संताच्या संगतीत माणसाचं सोनं होते, बरोबर. परीक्षेच्या संगतीत कोणाचं सोनं होते? लोखंडाचं. आणि नामाच्या संगतीत जर राहिलं ना तर माणसाला मोक्षाची प्राप्ती होते. नवे नवे मोक्षाची प्राप्ती नाही होत, स्वतः माणूसच भगवंत होते. विठ्ठल भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगायचं आपल्याला. आणि ते नाम आपल्याला गात गात जायचं. नाम कसं श्रेष्ठ आहे भगवंतापेक्षा? एकदा काय झालं, 3 बाया एकत्र आल्या. 3 बाया म्हणजे जे लोक कीर्तनकार लोक बायाचं जास्त उदाहरण देतात, पण मी पहिल्यांदाच द्यायला आलो आणि मग पहिलंच कीर्तन आहे म्हणून सांगावलं बरं. आणि ते उदाहरण असं 2ऱ्या 3ऱ्या बायावर नाही, चांगल्या बायावर आहे. 3 बाया एकत्र आल्या. कौशल्या माता म्हणजे रामाची माता कौशल्या, हनुमंताची माता अंजनी. रामाची माता कौशल्या, हनुमंताची आई अंजनी आणि अगस्त्य ऋषी मुनीची बायको कोण? लोपामुद्रा. बरोबर आहे, लोपामुद्रा. या 3 बाया एकत्र आल्या. म्हणजे रामाची आई कौशल्या, हनुमंताची आई अंजनी आणि लोपामुद्रा ऋषी अगस्त्य मुनी ऋषीची पत्नी लोपामुद्रा. या 3 बाया एकत्र आल्या आणि स्वयंपाक खोलीत चालले स्वयंपाक करायला किचन वाट्यावर. एक जण पोळ्या लाटू लागली, एक जण फ्रीजातून पाणी काढू लागली. फ्रीज होते का? तर मग ते स्वयंपाक खोलीत गप्पा. मग कसं आहे, एकदा बायाच्या गप्पा सुरू झाल्या. त्याने ठरवलं तिघी की जे सगळ्यात जास्त थाप मारल, सगळ्यात जास्त थाप म्हणजे हा थाप नाही, ती थाप नाही, फेटा बांधला मारले झटा ते. तर ते जे सगळ्यात जास्त थाप मारल त्याला 10,000 रुपयाचं बक्षीस. तेव्हा 10,000 रुपये होते का? पण सांगतो मी आता कीर्तनात तुम्हाला, 10,000 रुपयाचं बक्षीस. मग ते पहिला नंबर आला कौशल्या मातेवर. कौशल्या माता कशी म्हणते, मया रामानं म्हणे 400 मैल पूल बांधला, पूल. आणि पूल बांधून गेला आणि त्या रावणाला मारलं, सीता सोडून आणली. सांगा ती थाप रामाची आईची. आणि खरंच आता रामन पूल बांधला का? रामन बायको सोडून आणली का? किती कष्ट पुले रामन सगळ्याला माहिती, कारण की सगळे दिग्गज लोक आहेत, दिग्गज बाया सगळे इथं अभ्यास केलेला. मग नंबर आला अंजनी मातेकडं, म्हणजे हनुमंताच्या इकडे. म्हणजे रामाला कष्ट द्यायचं काय काम होतं?
एका मिनिटात हनुमंताचं सांगितलं असतं, हनुमान भरकून उडून गेला होता. अनेक सीतेत सोडून आणलं तर रामाला मारून टाकला असता. खरं कधी बाबूसिंग किती झाली बरोबर, ही बी ठरली 100%. आणि चौथी गोष्ट आली लोपामुद्रा, म्हणजे अगस्त्य मुनीची बायको. अगस्त्य मुनी नामाची ताकद, फार नाम घेतलं त्यांनी आणि बऱ्याच सिद्ध्या प्राप्त होत्या. मग अगस्त्य मुनीनं च्या बायकोनं लोपामुद्रा काय म्हणे कशाला त्या हनुमंताला कष्ट, रामाला कष्ट, माझ्या नवऱ्याला जर धाडलं असतं तर एका घोटात समुद्र प्राशन केला असता. काही तकलीफ नव्हती द्यायची. म्हणे सैन्य गेला असतं सगळं मारून आलं होतं. ही मोठी थाप. आता खरं सैन्य जर गेला असतं रावणाला मारला असता का? रामाला बी रावण मरे ना, सैन्याला मेला असता का? मग या 3 बाबूसिंग या. तिच्या जिंकलं कोण ठरवा तुम्हीच. सांगता येईल का? नाही सांगता येत. काऊन नाही सांगता येत? की कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही. त्याची लागली भांडण 3 जणीची. मग ते हनुमंतरायानं आणि प्रभू रामचंद्रानं पाहिलं की अरे मायल हे आता काम नसडीवर जाते म्हणे. नाही तर एक काम कर म्हणे. हनुमंतराया आज्ञा केली प्रभू रामचंद्रानं की तू जा म्हणे आणि त्याचं जे काय भानगड असेल ते सोडून टाक एकदाची. मग हनुमंतराया आले, पटपट सांगतो, टाईम लय व्हायला नाही का. तर हां, मग ते हनुमंतराय आले. हनुमंतरायाने सांगितलं माते, पहिल्यांदा आले कौशल्या मातेकडं रामाचे दर्शन घेतलं, कारण की रामाची आई होती. आणि माते प्रभू रामचंद्रान पूल नाही बांधला म्हणे. प्रभू रामचंद्र एवढ्याला गोटा असे धरू लागले आणि टाकू लागले, ते तसंच बुडू लागला. बाकीच्या लोकांच्या हाताने कसं काय तरंगते म्हणे. वानर लोक टाकायला आले, विभीषण भैया टाकायला, सगळे जण टाकायला आले म्हणे. त्याच्या हाताने तरंगाला मग हाताने काऊन तरंगे ना. पण ज्या वेळेस म्हणे त्या दगडावर रामाचं नाव कोरलं, रामाचं नाव, त्यावेळेस दगड तरंगली. म्हणजे प्रभू रामचंद्रापेक्षा बी त्यांचं नाव श्रेष्ठ आहे, नाम श्रेष्ठ आहे. आणि ते नाम आपल्याला घेत कुठं जायचंय? पंढरपूरला, शेगावला वारीला जायचंय. दुसरा नंबर अंजनी मातेचा. म्हणजे अंजनी मातेला कडे गेले हनुमंतराय. आणि हनुमंतरायाने सांगितलं मी असा कधीच भुरकून उडी मारत नाही म्हणे. ज्यावेळेस जय श्रीराम, जय श्रीराम म्हणेन त्यावेळेस मग ते हवा येते म्हणे खालून आणि मला उडून तिकडे नेते. तसा उडत नाही म्हणे मी. म्हणजे ताकद कोणाची आहे? नामाची ताकद आहे. आणि लोपामुद्रा सांगितलं की हे माते, अगस्त्य ऋषी मुनीच्या पोटात लोटावर पाणी मावत नाही आणि समुद्र गडगड पिते. एवढसं पाणी, तांब्यावर पाणी मावत नाही. एवढची ढेरी द्यायची. एका ढेरीत पाणी मावून किती मावणे? 2 तांब्या 3 तांब्या. समुद्र कसा काय मावते? की सततम कीर्तयंतो सतत नाम स्मरण अनन्य चिंतयंतो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यम. म्हणजे अनन्य भावभक्तीने जर ते चिंतन केलं तरच आपल्याला त्या शक्तीचं प्राप्ती होते. आणि ते अगस्त्य मुनी सतत देवाचं नाव घेत होते आणि एका घोटात सगळं समुद्र प्राशन करते. नामाचा महिमा. मग असं जर हे नामाचा महिमा इतका श्रेष्ठ आहे, मग त्या प्रभूचं नाव घेता आपण पंढरीची वारी करावी, शेगावची वारी करावी, नक्की कुचानंद्या करून आपण वारी करावी. विठ्ठल विठ्ठल नाम फार श्रेष्ठ आहे. पण नामाची महती सांगितली कोणाला बी असं वाटते फायदा. काही गोष्ट करायची, वारी गाऊन करायची, काहीतरी फायदा पुण्यपदरात भेटलं पाहिजे. फायदा म्हणजे कोणत्याही गोष्टीचा माणसाला फायदा पाहिजे, आहे ना बरोबर. काही करा तुम्ही, वारीला काऊन जाता बाबा? नाही जरा असं कसं आहे, यंदा देवानं लेच पाहिलं महाकडं म्हणून चाललो वारीला. संकट आले की पळाला वारीला, घरात भांडणं झाले की पळाले वारीला. म्हणजे लय नाही सांगत मी, थोडं सांगतो, मला अभ्यास केला मोठं नाही. पण नामाचं फळ पाहिजे. नामाचं काय पाहिजे? फळ पाहिजे. पुण्याचं फळ पाहिजे, पण पुण्याचं आचरण नाही पाहिजे. कशी? पुण्याचं फळ पाहिजे, पुण्याचं फळ पाहिजे, पण पुण्य करायसाठी जे आचरण करायला ते आचरण, जसं वागणं लागते ते आचरण नकोय. धर्माचं फळ पाहिजे, पण अधर्म माणसाकडून सुटत नाही. त्याला असं वाटते म्या 5,000 रुपये शेगावच्या मंदिराला दिले किंवा गजानबाबाच्या वाकाचं आपलं मंदिर बांधण्यासाठी दिले, मग सगळं पाप धुवून जाईल. नाही बाबा, नामाची ताकद ती कशात नाही. कशी सांगतो मी तुम्हाला, 2च मिनिटं सांगतो, मग आपली सेवा समाप्त लगेच. नामात किती ताकद आहे. जर माणसाने एका वर्षात 1 कोटी नाम जप केला, 1 कोटी, सांगता आलं सांग, नाही सांगता आलं विठ्ठल विठ्ठल घेऊ. झालं का? विठ्ठल विठ्ठल.
माणसानं जर एका वर्षात 1 कोटी नाम जप केला, पहा कसा करायचा. मग उद्या पार्टी मला विचारा, मग मी सांगतो तुम्हाला कसा करायचा. आता नाही सांगत, कारण की आता लई टाइम आला. 1 कोटी नाम जप केला तर आरोग्य प्राप्ती होते. 2 कोटी नामस्मरण केला म्हणजे एका वर्षात 2 कोटी नाही व्हायला. बरं, एका वर्षात 1च कोटी होईल. कसा व्हायचा ते उद्या पार्टी सांगतो. पण एका वर्षात 1, 2 वर्षात 2, 3 वर्षात 3, 4 वर्षात 4, असं करत करत 12 कोटी 13 कोटी नामजप केला तर भरपूर फायदा होता. 1 कोटी नामजप जर झाला तर आरोग्य प्राप्ती होते. 2 कोटी नामस्मरण जर झालं तर संपत्ती प्राप्त होते. 3 कोटी नामस्मरण झालं तर यश कीर्ती मिळते. 4 कोटी नामस्मरण झालं तर हे लोकांचे सर्व सुख मिळतात. 5 कोटी नामस्मरण झालं तर षडविकाराचा नाश होतो. 6 कोटी नामस्मरण झालं ज्ञानाची प्राप्ती होते. आणि 7 कोटी नामस्मरण झालं काय होते माहिती का? 7 कोटी, आपण 6 कोटी लोक आलो. 7 कोटी नामस्मरण झाल्यावर काय होते माहिती का? लग्न कोणाची राहिली? आले का पुढं? 7 कोटी 7 वर्षात जर नामजप केला तर चांगली बायको मिळते. विठ्ठल नवे नवे चांगली बायको नाही भेटत, बायको मिळते. ज्याला भेटत नसली त्याला मिळते. पण 7 कोटी नामजप करावं लागेल. कोणाचं लग्न राहिलं तर ध्यान करा. आणि 100% मिळते. नामाचा फळ आहे. 7 कोटी आहे. 7 कोटीवर आलो आपण. 8 कोटी नामस्मरण झाल्यानंतर काय होते? अपमृत्यू टळते. हे ऍक्सिडेंट होतात ना, ते टळतात. नामस्मरण सांगायला आलो, खोटं नाही, शास्त्रानुसार सांगतो. 8 कोटी नामस्मरण. 9 कोटी नामस्मरण झालं तर स्वरूप साक्षात्कार होते. आपण कोणी? अहम ब्रह्मास्मी. आपण कोणी याचा साक्षात्कार होतो. 10 कोटी नामस्मरण झालं तर संचित कर्माचा नाश होतो. संचित कर्म, कर्म म्हणजे वाईट कर्म जे असतात ते संचित नाशलेले आपल्या जवळ, त्या कर्माचा नाश होतो. 11 कोटी नामस्मरण झालं प्रारब्धिक कर्माचा नाश होतो. आणि 12 कोटी नामस्मरण झालं तर क्रियमान कर्म संपते. आणि 13 कोटी नामस्मरण झालं प्रभू रामचंद्राची विठ्ठलाची भेट होते. विठ्ठल आणि एवढं करून सुद्धा, एवढं नामस्मरण झाल्याच्या नंतर, आणि हे 13 कोटी नामस्मरण जप कोण केला माहितीये का? रामदास स्वामीने केला. रामदास स्वामी जे लग्नातून त्या रामदास स्वामीने 13 कोटी नामजप केला 13 वर्षात. आणि साक्षात प्रभू रामचंद्राची भेट झाली. कुठे काय? खरंय, शास्त्रानुसार खरंय. म्हणजे फेटा बांधला, चाटा नाही मारा आलो. खरंय. म्हणजे 13 कोटी नामजप जप केल्यानंतर त्यांना साक्षात प्रभू रामचंद्राची भेट झाली. आणि हे केल्यानंतर बी तुम्ही सतत जर नामस्मरण करत आले, सततम कीर्तयन्तो मा अनन्य चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम मा. त्याचा योगक्षेम मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया घाटे निवारा रे, आलिया घाटे निवारा रे, जाने जड भारे दादा, जाने जड भारे. योगक्षेम वाहून ते मागे राहून रक्षण करतो, पुढे राहून रक्षण करतो. आपल्याला महाभारताचं उदाहरण माहिती आहे. द्रौपदीचं मागे राहून रक्षण केलं, अर्जुनाचं पुढे राहून रक्षण केलं. तुम्हाला आता उदाहरण घेताना काय देत नाही, दृष्टांत काय देत नाही, फक्त एकच दृष्टांत सांगतो, शेवटला पूर्ण विराम देतो. कसं म्हणजे अनन्य चिंतयन्तो मा, म्हणजे देवाचं जर नित्यनेमान नामस्मरण केलं तर अर्जुनाचं नित्यनेमान, म्हणजे अर्जुन नित्यनेमान देवाचं नाम नवे नवे झोपत असताना सुद्धा देवाच्या अर्जुनाच्या केसातून रोमारोमातून कृष्ण कृष्ण असं नाव निघायचं. बरोबर आहे. मग ते एवढं नाव निघल्याच्या नंतर अर्जुनाला कोणतं फळ भेटलं? स्वतः देव भगवंत अर्जुनाचा पार्थ झाला, पुढे राहून रक्षण केलं कुरुक्षेत्रामध्ये. आणि द्रौपदी मातेने धावा केला कधी? स्वयंवराच्या वेळेस. आणि तिचं बी मागे राहून रक्षण केलं. मागे राहून रक्षण तिचं केलं आणि अर्जुनाचं पुढे राहून केलं. हे नामस्मरणाचे फायदे आहेत. कशाचे? नामस्मरणाचे. थोडक्यात सांगतो. तुमचं एखाद्या मुलीचं लग्न व्हायचं राहिलं, बापाची इकडे कोणाचं नाव असते? मुलीचं, मुलीच्या नंतर बापाचं
आहे ना बरं, मग नंतर आण नाव. म्हणजे पालन पोषण करता कोण असते? बाप. पण लग्न झाल्यानंतर नवरा. नवरा केल्यानंतर लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं नाव मिळते. पण त्यात काय होते? 2-3 गोष्टी होतात ना. जर नवरा मेलात मग 10 एकर जमीन आहे त्याच्या नावानं. कोणाच्या नावानं होती? वारसदार आहे ते. म्हणजे इकडं आल्यावर नवऱ्याला नुसतं नाव लागलं, नवऱ्याचं नाव, नामाची महती सांगाल तुम्हाला. नाम लागलं तर अर्ध्या इस्टेटीची मालकी नव्हती, अर्ध्या इस्टेटीची. किती? आणि जर तो बंद इस्टेटीची, तो जर मरण पावला तर बंद इस्टेटीची मालकी. हे नामाचं महत्व. नाम सांगतो मी तुम्हाला. आणि अशा ठिकाणी जर आपण परमेश्वराचं नित्यत नाम केलं, सतत नाम स्मरण जर केलं, तर हे ब्रह्मांड कोणाचं आहे? 13 कोटी नाम जप झाल्यानंतर काय होते? मी तुम्हाला सांगलं काय होते. आपण परमेश्वरच होतो. आणि मग हे कोणाचं राहील? हे आपलंच राहील. भगवंत मरते का? नाही मरत. भगवंत मरत नाही, पण आपण भगवंत स्वरूप होतो. आणि जे लोक जे सर्व सुखाची प्राप्ती आहे ती आपल्याला प्राप्ती होते. हे जे काय असेल भगवंताचं जे एवढं ब्रह्मांड, हे कोणाचं होते? तुमचं होते. म्हणून ते नामस्मरण घेणं. अवघे जेणे पापनासे हे असे पंढरीचे, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. गात जायचे. काय गायचं? नामस्मरण गायचं. झाली काय? टाइम झाला का? हो. हा. ते हे ना, हे नामस्मरण नाही. आता जाऊ द्या, जाऊ कॅन्सर लय वेळ झाला ना. सांगू का? सांग. जाऊ दे, आपली सांगतो. तर हे नामस्मरण करत गात जागा प्रेम मागा विठ्ठला. काय झालं? बस एवढाच शेवटचं होतं. 10 मिनिटं घेतो फक्त. हो. विठ्ठल विठ्ठल एकदा काय झालं? राजा भोज, तुम्हाला माहिती ना, कहा राजा भोज कहा गंगुतेली. म्हणजे राजा भोजाची नगरी होती. आणि त्या राजा भोजाच्या नगरीत कालिदास नावाचे कवी होते. कवी नामाची महती सांगायला मी तुम्हाला. फक्त एवढं ध्यानात राहू द्या की मी तुम्हाला काय सांगायला आलो. हां, एवढं ध्यानात राहू द्या की कालिदास नावाचे कवी होते. पण मग ते कवी फार कंटाळले त्या राजाच्या कारभाराला आणि ते निघून गेले. तिथून निघून गेले, न सांगता निघून गेले. मग या गोष्टीचा फायदा घेत शेजार पाजारचे जे पंडित येतं त्याला माहीत झालं की मेन जे कवी आहे राजाचा, राजा भोज नगरीतला मेन कवी आहे तो निघून गेला. आणि आपल्याला आता या संधीचा फायदा घ्यायचा आणि राजाला पत्र पाठवायचं. आणि जर कवी जर नसला तर तिथं त्या कालिदास कवीची जागा आपण घेऊ शकतो. हे त्यांचा उद्देश आहे. लक्षात आलं तुमच्या? मग काय झालं? त्या पंडितानं राजाला निरोप पाठवला की बा मला तुमच्या कालिदास कवी सोबत शास्त्रवाद घालायचा आहे, शास्त्रवाद. आणि मी कधी येते सांगा. मग ते राजानं लेटर वाचलं, पाहिलं. म्हणे आता कालिदास कवी तर हजर नाहीत, मला सांगता निघून गेले. मग राजा चिंतेत दिसला. फटफट सांगतो आता. राजा चिंतेत दिसला. मग ते कोण पाहिलं? गंगुतेलीनं पाहिलं. गंगुतेली कलाकार माणूस. तेली आहे का आपल्याच्यात? हे गोपाल आहे ना. तेली म्हणजे कलाकार. मग गंगुतेली कलाकार माणूस. मग त्याने ते पाहिलं. म्हणे राजा तुम्ही चिंतेत दिसता. म्हणे हो ना. म्हणे असं झालं म्हणे. आणि ते कवी निघून गेले. म्हणजे असं शेजारच्या पंडितांनी फायदा घेतला म्हणे. आता ते त्यांनी लेटर पाठवलं म्हणे मला की मग तुमच्या कालिदास कवी सोबत शास्त्रीय वाद घालायचा. नाही आता काय करू? आम्ही काहीच घाबरू नका, तुम्ही घाबरू नका, मी आहे ना म्हणे. मी त्याला सांगा पत्रात पाठवा म्हणे. मी निरोप देऊन सांगा की कालिदास कवी नाही पण कालिदास कवीचे गुरु आहे. अरे मी कालिदास कवीचे गुरु कुणा नाही? ते म्हणे मी होतो ना डुप्लिकेट गुरु. अरे बाबा तसं नसते. ते त्या शास्त्राचा अभ्यास करायला लागते. मी किती अभ्यास केला तेव्हा तुमच्याकडे बडबड करा आलो. 3 राता घातले म्या, बिमार पडलो. 6 सलाईन घेतली आहे का? 6 सलाईन घेतले. मी बायको इथंच आहे, तिला विचारा. तेव्हा कुठे कीर्तनात बडबड करा आलो. तर म्हणे एक काम करा म्हणे, तुम्ही लेटर पाठवा. तुम्हाला काय करायचं तो ह्यो विचार कराल म्हणे. जर कालिदास कवी ते हुशार आहेत आणि कालिदास कवीचं गुरुचं नाव जर सांगितलं तर ते विचार करेल कालिदास कवीचे गुरु किती हुशार असतील. तो या भीतीनेच येणार नाही म्हणे. म्हणजे नामाची मती. म्हणजे एखाद्या राजकारण्याच्या नावावर किती कामं होतात तसं.
मग यान ते राजानं त्याला खरं वाटलं जर मग त्यानं लेटर पाठवलं की म्हणे बाबा कालिदास कवी तर काय हजर नाहीत म्हणे, कालिदास कवीचे गुरु येतं, तुला शास्त्रीवाद घालायचा तू ये. ते घाबरलं तिकडे पंडित, ते घाबरलं ते म्हणे मला आता कालिदास कवी हजर नाही, कालिदास कवीचे गुरु हजर आहेत आणि ते त्याच्यापेक्षा हुशार असतील. पण तरी बी आता राजानं आपले लेटर पाठवलं, पत्र पाठवलं, जाणच भागी. मग ते आलं शास्त्रीवाद सुरू झाला. म्हणजे आता लय मोठं सांगायचं तर म्हणत नाही, झडळ सांगतो लगे. शास्त्रीवाद सुरू झाला. राजाने त्याला सांगितलं की शास्त्रीवाद सुरू करा. मग सुरू झाला. पंडित घाबरलेला होता. पण हे गंगुतीली कसा आला माहिती का, दाढी गिडी लावून, फटका गिटका सगळं लगे धोतर गितर घालून आणि हातात मडकं दह्याचं आणि 7 भाकरी. त्याला असं वाटलं जर मधात वादावादाचं भानगडी गिनगी लागली आणि भुगी लागली तर मग त्याच्या 7 भाकरी ठेवल्या पुढं आणि दह्याचं मडकं ठेवलं. मग ते वाद सुरू झाला. मग त्या पंडिताने विचारलं कोणाला, गंगुतीला म्हणजे गुरुला. लक्षात आलं मी गोष्ट. हा, त्या गुरुला विचारलं की बाब असं केलं, कसं केलं, हे असं एक बोट दाखवलं. कोणाला, त्या पंडितानं त्या गुरुला म्हणजे गंगुतीला असं बोट दाखवलं. मग गंगुतीला त्याला 2 बोट दाखवली. घेणं नाही त्याने तुम्हाला काही कळालं का, काहीच नाही झाले. शेव वाद आहे, शास्त्रीय वाद आहे असं म्हणतात बरं त्या शास्त्रात. मग मी बी सांगाल तुम्हाला. म्हणजे 2 बोटं. मग यानं त्याला 5 बोट दाखवली अशी. मग यानं त्याला असं करून दाखवलं. हे वाद सुरू झाला. मग त्या पंडितानं त्याला 7 बोट दाखवली. मग ह्या बहादरानं 7 बोट दाखवले आणि अशी आडवी रेस पडली. म्हणजे म्हणजे कुठे त्याचं मडकं दाखवलं. वाद संपला. पंडित आला, राजाचे पाय धरले. कोण तो पंडित? ते म्हणे बाबा मी हारलो, तुमचे गुरु जिंकले. म्हणजे गंगुतीला जिंकला. ते राजा विचारात पडला की असं झालं ना, असं केलं ना, हे जिंकला याच आहे काय, म्हणजे काही झालं नाही, झालं कसं काय. मग राजानं पंडिताला बाजूला नेलं आणि पंडिताला सांगितलं की बाबा रे तुमचा वाद झाला हे खरं आहे, पण आमच्या डोक्याच्या वरून गेला, फोडून तर सांग. मग पंडितांना शास्त्रीय अभ्यासानुसार व्यवस्थित सांगितलं. म्हणे मी तुमच्या गुरुला 1 बोट दाखवलं, म्हणजे ब्रह्म एक आहे, एक ब्रह्म आहे. मग त्यांनी मला उत्तर दिलं ब्रह्म आहे पण माया आहे. म्हणजे माया जर असली तर ब्रह्म, हां तर नाही, ब्रह्म म्हणजे हां माया, हे 2 आहेत. माया जर माणसाला मायानं जर हे केलं तर बऱ्याच गोष्टी नष्ट होतात, महाराज माहिती. तर ब्रह्म आहे माया आहे, बरोबर. मग म्हणे त्यांना मला 1 बोट दाखवली, त्याला 2 बोट दाखवली. त्यांनी सांगितलं ब्रह्म आणि माया. म्हणून मी त्याला 5 बोट दाखवली. या शरीरामध्ये पंचधातूचं शरीर आहे, वेगळं वेगळं पंचधातूचे शरीर. पंचधातून आपलं शरीर बनलेलं आहे, विलास मामा आहे ना. पंचधातून आपलं शरीर बनलेलं आहे. मग त्यानं काय केलं, असं दाखवलं म्हणे मी त्याला. मग तुमच्या गुरून मला असं सांगितलं. म्हणजे याचा अर्थ काय होते, पंचधातून शरीर बनलेलं आहे पण ते एकत्रित कुठं राहते, कुठं राहते या शरीरात. हे पंचधातून जरी बनलेलं असते पण एकत्र या ठिकाणी राहते. झालं. मग त्याला म्हणे मी आज 7 बोट दाखवले. 7 समुद्र आहेत. मी त्याला विचारलं म्हणे 7 समुद्र आहेत. तुमच्या गुरुने सांगितलं की 7 समुद्र आहेत, पण त्याच्यातून आडवा मेरू पर्वत गेला. कोणता पर्वत गेला, मेरू पर्वत. शास्त्रीय त्याला सांगायला सगळं. मग म्हणे कुठे आहेत, मी त्याला सांगितलं कुठे आहेत, दह्याचं मडकं दाखवलं. म्हणे दधी समुद्राजवळ. कुठे आहेत, दधी समुद्र. म्हणजे तुम्हाला समजलं ना याचा अर्थ, आलं लक्षात. पण हे लक्षात आलं राजाच्या, हे बरोबर झालं. पण म्हणे या गंगुतील्याने एवढा अभ्यास केला कधी, 12 वर्ष लोक तप करायला लागले. अरे एक कीर्तन करायचं 6 सलाईन घ्यायला लागले. आणि यानं एवढं 3 वाजेलो अभ्यास केला. बरं मी रात्री 3 वाजेलो. बायको म्हणाला आली ती की तुम्ही काय आता मला सोडून जाता. 3 वाजेलो. तर ते एवढं म्हणे तो अभ्यास केलाच कधी. तर ते म्हणे मी सांगतो तुम्हाला काय आहे खास. म्हणजे मी त्यांना तिकडून सांगितलं. मी हे तर मी टोला लागला म्हणे बरोबर. म्हणजे कसंच आहे सांगशील तर. ते मी त्यांना मला एक बोट दाखवलं. मला म्हणे पहिला 1 डोळा आहे म्हणे, 1 डोळा मांदळ आहे. मला असं वाटलं तुम्हाला 1 डोळा फोडते म्हणून ते असं वाटलं त्याला. तुम्ही तुम्हाला 1 डोळा फोडतो, मी त्याला 2 डोळे फोडतो म्हणे. तू काय मला 1 डोळा फोडतो, 2 डोळे फोडतो. मग त्यानं म्हणे मला 5 बोट दाखवली. मला असं वाटलं मला कानपटी धानते का, मी त्याला फुकी दाखवली. फुकी तर नाक फोडली म्हणे. तू काय कानपटी धानतो मा. हे झालं दुसरं. तिसरं उत्तर सांगितलं म्हणजे त्यानं 7 बोट दाखवली. 7. मला असं वाटलं भाकरीबद्दल विचार आला. हो म्हणे मी 7 भाकरी आणल्या
पण अशी आडवी वेस बोलली का नाही 3:30 पायट 3:30 संध्याकाळी. मग ते म्हणे कशा सांगा त्याच्या माटा सांगा विठाल मग सांगा या ताळमेळ आहे का या अभ्यासाचा. पण हे सगळं कोणाच्या जोरावर चालू होतं. कालिदास कवीच्या गुरुच्या जोरावर. म्हणजे मोठमोठ्या लोकांचे जे कामं होतात तर देवाचं नामस्मरण जर करत गेलं तर त्याच्या नावावर बरेच कामं होतात. म्हणून हे नाम घेत घेत आपल्याला जायचं घात जागा. आणि तिथं जाऊन काय मागायचंय प्रेम मागायचंय. काहून मागायचंय प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. प्रेम मागणं. देवाकडं काही मागू नका. मला लेकरू दे मला तर म्हणून लागले जर मला पोरग झालं नाही तर लोक म्हणाले पोरग झालं नाही म्हणून वारी करायला लागलं असं म्हणू लागले मला. आता पोरग झालं तरी मग वारी सोडली का नाही सोडली. तसं नाही माऊली. देवाकडं प्रेम मागण्यास शहाणपणे म्हणून ते प्रेम मागायचे. शहाणपणाच्या गोष्टी येतात मग तेच मागितलं पाहिजे. इतर काही मागू नाही. सोनं नाणं पैसा अडका जायदाद इस्टेट धन मामलत पोरगा पोरगी काही मागू नका. फक्त प्रेम मागा. का मागा कारण प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. आणि ही अवघ्या सुखाच्या राशीच्या राशी कुणाला सापडल्या कुणाला गवसल्या कुणाला वळल्या पुंडलिकाला अभंगाचा तिसरा जन्म. अवघे सुखाचे याराचे अवघे सुखाचे याराचे अवघे सुखाचे याराचे अवघे सुखाचे याराचे सुखाच्या राशीच्या राशी या कुणाला ओळखवल्या फक्त पुंडलिकाला ओळखवल्या. म्हणून तुकाराम महाराज सांगले बाबारो तुम्ही वारकरी व्हा चंद्रभागेत स्नान करा पुंडलिकाचं दर्शन घ्या पंढरीनाथाचं दर्शन घ्या. पुंडलिकाचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरीनाथाचं दर्शन प्राप्त होत नाही. आणि म्हणून ही सुखाची रास पुंडलिकाला गवसली. आणि हे असं परमात्म तत्व ज्यानं अवघ्या पापाचा नाश होतो ते कुठं आहे आपल्या जवळ आहे. तुकाराम महाराज शेवटच्या
अवघे जेने पाप नासे ते असे पंढरीचे घात जागा प्रेम मागा विठ्ठला अवघे सुखाची या राशी पुंडलिकाशी ओळली घात जागा प्रेम मागा विठ्ठला तुका म्हणे जवळी आले उभे केले समचरणी घात जागा प्रेम मागा विठ्ठला. आज पहिल्यांदाच कीर्तन केलं. याच्या अगोदर कीर्तनाचं सुरुवात करण्या अगोदर महाराजानं आमच्या या मंडळीनं हे हाडाचे वारकरी आहेत असतील, चाटा मारल्या असतील, कोण लबाड्या केल्या असतील, कोण काही केलं असेल. आणि जे आमची मंडळी आहे का नाही, मला गर्व आहे या मंडळीचा. काहून गर्व आहे की पाकिटं घेऊन लोक गायन करायला लागले, पाकिटे घेऊन लोक कीर्तन करायला लागले. त्याला महत्व नाही. सप्ते लय मोठाले होत असतील, पण आपल्या वाक्यात गावात मी आवर्जून सांगतो की आतापर्यंत एक एकादश पडली नाही. एक एकादश जेव्हापासून एकादश सुरू आहे भजन कधी खंडलं नाही. हा नसल झालं कीर्तन, पण कमी भजन तरी झालं. आणि आमच्या महाराजांना तर वसा घेतला या सगळ्या मंडळीनं की कार्तिक वारी एक कार्तिक वारी बी पडीत होऊ दिली नाही. 2 वारकरी 3 वारकरी नाही तर एकटेच इना घेऊन नाही तर 2-4 जण असं करत हे खरं धनी, हे खरे वारकरी आहेत. आणि जे स्टेजवर जाऊन 50-50 हजार 25-25 हजार पाकिट घेतात, गायन करतात, हे लोकांना लोजन आणले काय सगळे नाही आणले. किती सेवा करतात ही चोपदार मंडळी आमची आली. मरमर मागं पुढं करतात. माय बापू तुम्ही वारीला आले, उद्यापासून आपल्याला त्याने जेवढं सांगितलं आम्ही बी लाईनीच्या बाहेर जात नाही. आम्ही त्याने जर सांगलं इथं उभे राहा तर तिथंच उभे राहतो. म्हणून त्याचा तुम्ही राग मानू नका, कारण की ती चोपदार वर्ग आहे, त्याला हे सगळं चालवायचा गाडा. म्हणून कोणी एखादं जर बोललं जर असेल, पण ते शिस्तीसाठीच बोललं असेल, वावगं बोललं नसेल, तर त्या शिस्तीचं पालन करा. आणि उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं 4 वाजता आंघोळी वगैरे झाल्याच्या नंतर. काहून असा आल्या 4 वाजता उठायचा. आणि 4 वाजता उठायला प्रातस्मरण होईल, रामजप होईल, काकडा होईल, कोणाच बोलायचं नाही, शिस्तीनं दिंडीत चालायचं. आणि पुढची सेवा, पुढची सूचना कोण देणार आहे? गोपाल भाऊ तुम्ही देणार आहे का? हां, आता जे महिला मंडळ आहे आपलं, मीच देतो समजा. आता महिला मंडळ आहे ते आपलं जे वारीतलं महिला मंडळ आहे त्यांनी फक्त इथंच राहायचं आहे. आपले जे चंदूभाई आहेत, चंद्रपाल सिंग ठाकूर, यांनी 2 वर्षापासून असा निर्धार ठेवला होता. ते आपल्या वारीवर इतके खुश झाले की त्याने सांगलं की बंद्या जेवढ्या बाया वारकरी असतील त्याला बंद्याला साड्या आणि पातळ द्यायची. आणि त्यानं त्याचं पूर्ण संकल्प आज केला. तर ते वाटप इथं करायचा होता, इथं वाटप करायचा. तर 2 मिनिटाचा अवधी द्या, पण थोडं आपलं कीर्तनाचं सांगा घेऊन टाकू नाही, आता देऊन टाकायच्या. सकाळी त्याने ते पेहराव करायचा. हा, आणखीन एक सांगतो, ते पेहराव करायचा. एकच साडी तुम्ही म्हणसाल, एकच साडी एकाच वर्णाची आहे, दिवसभर नेसायची, संध्याकाळी धुवून काढायची, दिवसभर नेसायची, संध्याकाळी धुवून काढायची. हे असं बी करा. नाही तर तुम्ही म्हणसाल बा 2-2 साड्या द्या, आम्ही आज एक घालू उद्या एक घालू, ते बा फुकट वाटायला आपल्याला इकत नाही. त्या बाबाचा निर्धार होता. पहिल्या दिवशी वारीला आले, पहिल्या वर्षी वारीला आले लोक, त्यानं ते सगळं नियोजन पाहून ते त्याला प्रसन्न वाटलं. आणि तो माणूस कुठं हिंडला तुम्हाला माहीत नाही. या साड्या आणण्यासाठी 2 दिवस अमरावतीत गेले. काही पातळ कमी पडले, आज डबल वाकतला आले. त्यानं पाहिले एवढ्या पातळ्यावाल्या येतात, एवढ्या साड्यावाल्या येतात, डबल अकोल्याला गेले. त्याच्या घरचे बाया माणसं सगळे सोबत आले आपल्या. हे साधी गोष्ट नाही. आणि ते पैशाचं मी काय सांगत नाही कोणाला, पण ते इतक्या बेजारा घेऊन आपल्यासाठी आले. म्हणून तुम्ही काय करा, बाया ज्या कोणी आल्या ते आपल्या वारकरी बाया, त्यांनी एका लाईनीत तिथं बसा. आणि जोपर्यंत वाटप होत नाही तोपर्यंत कोणी बाई जाऊ नका. ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय बाळा सर लाईन धरा इकडे जगू समोर नाही दा मागे सर प्रल्हाद महाराज राधा सर बंद होतो लहानचं बियांचं नाही काही शेजारी पाजारी राव दे राजा मला म्हणून